La 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 निराकार ह्या मातीला मूर्तिकार जेव्हा भेटे कळेना जगाला तेव्हा कोण कोणा घडविते चित्तने पंखाबळ झेप नव्या आभानाची गोष्ट उमलत्या मनाची गोष्ट उमलत्या मनाची. मुंबईच्या बाई आल्यात बाहेर, तुम्हाला भेटायचं म्हणतेत. मग काय आरतीचं तबक घेऊन येऊ? कामात आहे मी, दिसत नाहीये का? जा बसायला सांग त्यांना. हा सांगतो. विकास, तुझ्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता. त्यांना काय सांगायचंय मी? आयुष्यातली महत्वाची वर्ष वाया घालवते. मला सांग, घराकडे कोणी बघायचं आता? या वयात आईने सगळं करायचं? एनिवेज, मी तुला हे सांगायला फोन केलाय की एक गोष्ट लक्षात ठेव, हा संपूर्ण निर्णय तुझा आहे. अहो बाई, बराच वेळ झाला हो त्यांना. मुंबईहून आल्यात, कधीच्या बसल्या आहेत. तुम्हाला भेटायचं म्हणते आहेत. पाठवू का त्यांना आतमध्ये? जा पाठव त्यांना. हा आता लगेच पाठवतो. मॅडम, तुम्हाला आज बोलवलंय, या ना. बराच वेळ वाट बघायला लागली तुम्हाला. दॅट्स ओके. अण्णांनी मला आजपासूनच जॉईन व्हायला सांगितलं होतं. अण्णांचा वशिला म्हणजे आम्ही काहीच बोलू शकत नाही. ही माझ्या सर्टिफिकेट्सची अचीव्हमेंट्सची फाईल आहे. ही मी नंतर घेतली. ओह, थँक्यू सो मच. गणप्या, बाईनं नंतर वर्गावर नेली. मी ही फाईल नंतर बघेन. या तो.
चल. तुमचं नाव काय आहे? मी गणप्या. हो, गणपतराव. छे गणपतराव वगैरे नाही, नुसतं गणप्याच. तुम्ही तुम्ही नाही मॅडम. मॅडम नाही, मग ताई. हा हा काय गणप्या, जसं तुला तू आवडतं ना तसंच मलाही ताई आवडत, मॅडम नाही. हा. कुठल्या वर्गावर तास घेणार? अरे तेच माहिती नाहीये मला, म्हणजे मॅडमनी मला काही सांगितलंच नाही. सॉलिड कन्फ्युज झाले मी, गोंधळून गेले काय करू ते. थांबा, मी विचारले. हा थँक्यू, थँक्यू सो मच. हा आलोच. मेसेज कर. आता कार्ट्या आरडाओरडा करत बाहेर येते. आता कळेल त्या मुंबईच्या बाईला अडचणी काय असतात त्या. अरे बसा. आफ्टर यू. तुम्ही तासावर नाही गेलात? मॅडम, मला काही कल्पनाच दिली नाहीत आपण. गणपत तुम्हालाच विचारायला गेला होता. कुठला विषय आवडतो तुम्हाला? साहजिकच आहे, सगळ्या विषयात तुमची मास्टरी असणार. PhD आहात ना तुम्ही? असं नाही हो मॅडम, पण म्हणजे माझी अशी रिक्वेस्ट होती की एकदा जरा शिक्षकांना सगळ्या भेटले असते स्टाफ रूम मध्ये, त्यांनी मला टाइम टेबल दिलं असतं, पोर्शन समजावला असता, तर मला जरा सोपं गेलं असतं ना वर्गावर जाणं. तसं काही नसतं हो इथे. हळूहळू होईल सवय तुमची. तुम्ही असं करा, आधी एकदा नीट शाळा बघून घ्या. गणप्या तुम्हाला स्टाफ रूम मध्ये घेऊन येईल, तिथे देते ना सगळ्यांची इंट्रोडक्शन करून. ठीक आहे, मग येऊ मी. या. थँक्यू. हॅलो. नमस्कार अप्पा. हा नमस्कार अण्णा. नमस्कार. बोला बोला. तुम्हाला काय वाटतंय, प्रेरणाला हे सगळं जमेल? तिला इथे खेड्यात राहणं, या सगळ्यांची जमवून घेणं, हे कितपत जमेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हो, आता काय खेड्यात येऊन शिकवण्याच्या तिच्या काही स्वप्नाळू कल्पना नाही आहेत डोक्यात, त्यामुळे मला असं वाटतं तिला नाही अवघड जाणार. म्हणजे जड जाईल पण अवघड नाही जाणार. छान. मी तुम्हाला अशासाठी फोन केला होता, तो आमंत्रण देण्यासाठी. आज रात्री जेवायला या, गप्पा होतील, आणि हो, प्रेरणाच्या समस्या सुद्धा मला जाणून घेता येतील. मी तुम्हाला एक सांगतो, या मुलीबद्दल जिद्दी आहे ती खूप. अगदी मांडीवर एका पोराला खेळत PhD केलंय तिनं पूर्ण. कसं आहे, संकटांना संधी मानणारी आहे ती, आणि लहान मुलांमध्ये रमते. झाडांमध्ये, निसर्गामध्ये. आणि मुळात कसं तिचा स्वभाव आहे ना, तो अगदी मांजरीसारखा आहे. म्हणजे कुठूनही टाकली तरी ती स्वतःच्या पायावर परत उभी राहणार असं आहे.
ती कुठे येऊन पडले हे तिला हळूहळू कळेल. अप्पा, आमच्या शाळेत सुद्धा मांजरासारखीच माणसं आहेत. फक्त नख काढून बोच करणारी. अहो, अशी माणसं सगळीकडेच असतात. तुम्ही काय काळजी करू नका, ते निभावून नेईल सगळं. छान. बरं, मी तुम्हाला फोन केला होता ते तुम्हाला आमंत्रण द्यायला. आज रात्री जेवायला या, गप्पा होतील आणि हो, प्रेरणाच्या समस्या सुद्धा मला जाणून घेता येतील. बरं, हरकत नाही, हरकत नाही. येतो, नक्की येतो. ठीक आहे, ठीक आहे. या या, ठेवतो. या मुलीबाई, या सर. या प्रेरणा राज्याध्यक्ष. नमस्कार. सॉरी, डॉक्टर प्रेरणा राज्याध्यक्ष. PhD आहेत त्या. आजपासून आपल्याकडे जॉईन होत आहेत. प्रथेप्रमाणे मी त्यांचं स्वागत करते. मुंबईतली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून इथे आले. ध्येयवादी वगैरे आहेत. खेड्याचा उद्धार करायचाय असं व्रतच स्वीकारलेलं आहे त्यांनी. तुम्हाला काही बोलायचंय? हो मॅडम, तुम्ही माझ्यासाठी इतके जड शब्द वापरलेत. माझी एवढी पात्रता नाही. म्हणजे व्रत, उद्धार. खरं तर मला माझ्या खुजेपणाची जाणीव होते. पण हे मी नेमकं सांगू शकेन की मी इथे का आली. मला असं जाणवलंय की आपण शिक्षक ना, मुलांना शिकवता शिकवता हे विसरून जातो की आपल्यालाही शिकायला हवं. आणि ही वस्तुस्थिती आहे ना की आपण सगळेच जण या आयुष्यातल्या विद्यापीठातले विद्यार्थी होत. नेमकं तेच करायला मी इथे आली. मलाही शिकायचंय. मुलांना शिकवता शिकवता शिकायचंय. हो, पण इथे काय आहे? इथे नुसत्या अडचणी, नुसत्या समस्या आहेत. पण अडचणी आणि समस्या हेच तर दुसरे गुरु असतात. इथे असे खूप गुरु मिळतील तुम्हाला. तर घ्या, काय शिकायचं ते शिकून घ्या. चला, मधल्या सुट्टीनंतर वर्गावर जा. येते मी. थँक्यू सर. काय हो राजाध्यक्ष मॅडम, तुम्ही इतक्या शिकल्या सवरलेल्या, हे मास्तरकीचं खूळ काय डोक्यात? खूळ म्हणजे ऍक्च्युली खूळच म्हणायला हवं ना, कारण याला नाही औषध नाही लॉजिक. येते. सॉरी. मोघेबाई, हो मोघेबाई, हे पाणी जरा वेगळंच आहे. पण हे पाणी आमच्या नाका तोंड्याशी येऊ नये म्हणजे झालं. आता वर्गावर गेल्यावर पोरी त्रास देतील ना, तेव्हा कळेल काय ते. अडचणी म्हणजे गुरु म्हणे. चला तास घ्यायला. झाला का? घे. गोष्ट उमलत्या मनाची. बाई नमस्ते. हो हो, माहितीये मला आदर ऋतू चाललाय ते. आज वर्गावर नवीन बाई येणार आहेत. कडक आहेत हं फार.
चिडल्या की डस्टरने मारतात. मुंबईहून आयात केलंय खास. ही जी तुमची वाढती शिंग आहेत ना ती कापायला. नीट वागायचं त्यांच्या वर्गात. काय घ्या आता या मुंबईच्या बाई म्हणजे कठीणच. आपल्या समोर पण टिकलंय का? आपणच त्यांना पळवून लावू. अंगठे धरून वगैरे उभं केलं ना मग कळेल. डस्टरने मारतात का बघूया. खरंय आपली ताकडी काय केंड्याची. त्या मारून दमतायत की आपण मार खाऊन दमतोय बघूयाच. हिचं भलतच. असा कायदा नसतो. असं वर्गात मारता येत नाही. पण आपल्या शाळेत तर फटके खावेच लागतात ना. हा आपण भोकाड बसवायचा. हा त्यांनी मारलं की आपण वरपर्यंत तक्रार करायची. चला 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 चला. नमस्ते. अरे तुम्ही इथे काय करताय? वर्गात पळा बघू. नमस्ते. नमस्कार. बोल विकास. प्रेरणा, माझ्या बीपीच्या गोळ्या कुठे आहेत? ड्रॉवर मध्येच आहे. अगं, कुठल्या ड्रॉवर मध्ये? मी शोधल्या तिकडे, मला नाही दिसल्या. तू कुठला ड्रॉवर शोधतोयस? अगं 56 ड्रॉवर्स आहेत ना आपल्या घरात. मग ते 56 ड्रॉवर्स शोध, मिळतील. आणि आता मी घरी नाहीये ना हातात काढून द्यायला. तुझं तुलाच घ्यायचंय. सवय व्हायला हवी ना. काय ग, तिकडे काही नीट जमत नाहीये म्हणून माझ्यावर राग काढते? तू माझा मेसेज नाही वाचलास? वाचला ना. किती अपेक्षेने फोन उचलला होता मी तुझा. मला वाटलं होतं तुम्हाला शुभेच्छा देशील. असा काय 1000 कोटींचा प्रोजेक्ट लॉन्च करायला निघालीस? मास्टरकी करतेस ना? ऍक्च्युली युअर राईट. चल मी फोन ठेवते. आणि हो, तुझ्या गोळ्या डाव्या बाजूच्या कपाटातल्या खालून दुसऱ्या ड्रॉवर मध्ये लाल प्लास्टिकच्या डब्यात आहेत. बाय. नेमक्या सगळ्यातल्या वांड मुलींच्या वर्गावर गेल्या तुमच्या त्या मुंबईच्या बाई. 10 मिनिटात बघा पैतागून बाहेर नाही येत. तर मला सांगा, दहा दिवसात मी या शाळेच्या बाहेर काढते तिला. या ताई आत या. या हे तू ताई, हा 9वी ब चा वर्ग. माहिती. आजपासून तुमचा वर्ग. बरं का? बर. आपल्या नवीन बाई आहेत. मस्ती नाही. हा हा व्यवस्थित अभ्यास करायचा. हा झालं. हा. या आपण या. नमस्ते. बसा बसा. बर, माझं नाव प्रेरणा राजाध्यक्ष. तुम्ही तुमची नावं सांगाल मला? माझं नाव रेश्मा नाईक. रेश्मा. माझं सीमा गोमासे. बर, तू? माझा पूनम भांबेडकर. पुढे? माझं नाव सुजाता कानेरे. तू? मी शिल्पाला. छान. कशापासून सुरुवात करू या मुलींनो? ऑफ तासापासून. तू नाही नाव सांगितलंस. हा, तुझ्या मागे बसली येतील. माझं नाव मनीषा इनामदार. मनीषा. बैस मनीषा. काय कराल ग? ऑफ तास दिला तर काय कराल? कशासाठी हवाय ऑफ तास? आपण गप्पा गोष्टी करूया. गाण्यांच्या भेंड्या गाऊ. हो, आणि खूप दंगा मस्ती सुद्धा करूया. हो ना? हो. अरे मग त्याच्यासाठी असा ऑफ तास कशाला पाहिजे? आपण असं ठरवूया ना आपापसात. आपला पोर्शन संपला की त्याच्यानंतर येणारा पहिला तास हा तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा ऑफ तास. कारट्या आरडाओरडा करत बाहेर येत. आता कळेल त्या मुंबईच्या बाईला
अडचणी काय असतात त्या. गोष्ट उमलत्या मनाची. ऐक पाटीलबाई, मोगेबाई, गोंदे सर, गणपत दादा, अगं हो हो हो, काय झालं काय? मुलीने ना नवाबाईच्या डोळ्यात बाण मारलंय. काय? चल की. थांब थांब, मी आलो. हा, कुठल्या वर्गावर जायचंय? 9वी ब. हा, चल चल. काय झालं मॅडम? नाही तो बाण ना एकदम माझ्या डोळ्याच्या. काय झालं? काय झालं? लागलं का जोरात? काय झालं? हा ठीक, काय झालं? हे घ्या. खूप लागलं का? एकदम आला ना त्यामुळे. म्हणे तुझं काय आता शक्य नाही. ही मुंबईची बाई आता तुला काही सोडणार नाही. मी तुला सांगते, तू इथून पळून जा घरी. हो, माझं जाऊन दप्तर घेऊन या. जा जा, लवकर जा. बाई, त्या नवाबाईंना ना कोणीतरी बाण मारला, कागदाचा. कागदी बाण? मग काय त्यानं जखम बिखम झाली का काय? मुंबईची माणसं एवढी नाजूक असतात?